ओ किती सुंदर दिसतात ना, मस्त झाल्यात. मस्त वाटतात ना. आज जायचं होतं शर्लिनच्या स्कूलची खरेदी करायला. सकाळपासून आवरावर चालू होती, हेअर स्ट्रेटनिंग चालू होती. आता दादूचा नंबर आहे. दाखव शर्लिन सारखं दादूचं दिसू दे. ए तसं काय करताय सर? तुम्हाला तशीच आवडते. गप ना ग. ए गप. माझे किती मस्त वाटतात ना. मी स्ट्रेटनिंग करायला गेलती, ह्यांनी मला पार्लर मधनं बाहेर बोलवली, करू नको म्हणून. कर्ली केस त्यांना आवडतात, मला स्ट्रेट आवडतात. किती छान वाटतात स्ट्रेट. आवरावर झाली आणि निघालो बाहेर. मी येऊ, मला नेतो. सर सर रे. कारण वर्गात दोनच मुली असतात. चलो मन दादू, चलो चलो. लाईक करो मन. सुरुवातीला तर आम्ही अकलूजमध्ये आलो, कारण शर्लिनचे बुक्स घेणं हे खूप महत्त्वाचं होतं, कारण ते घेतल्याशिवाय पुढचं काहीच काम सुचणार नव्हतं. आणि शर्लिनचे बुक्स तिचे डॅडा घेत होते, तोपर्यंत हे दादूचं काय चाललं होतं हे बघा. म्हणजे बंदूक घेऊन नक्की त्याचा काय शोध लावायचं चाललं होतं त्याचं त्यालाच माहिती. बुक्स वगैरे घेतले तर हे बघा एवढं काय घेतलं होतं की म्हणजे त्यांची स्कूलची एक लिस्टच असते, त्या पूर्ण लिस्टनुसारच घ्यावं लागते. मग पूर्ण वर्षभर हेच रेग्युलर चालू राहते. तर हे बघा, हे पण एक्स्ट्राचं काय 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 त्यांच्या प्रोजेक्टसाठी लागणारं ते पण घेतलं होतं. बुक्स वगैरे घेतल्या आणि नंतर आम्ही निघालो शूज घ्यायला. तर शूज पण त्यांच्या शाळेने सांगितलेलं असतं ह्या दुकानात वगैरे भेटतं. मग आम्ही त्या दुकानात आलो. तर हे बघा शर्लिनचा रेग्युलर बूट होता आणि स्पोर्ट्सचा एक वेगळाच असतो, तो पण घ्यायचा होता. पण शर्लिनचा साईज इश्यू येत होता, त्यामुळे नंतर साईजची बूट भेटला. आणि दादूचा गोंधळ, अरे 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 बापरे, म्हणजे जाईन तिथं हाज्याला त्याला गोळी घालतोय. बापरे, मला तर टेन्शन यायला लागलंय, काय हे दादूचे नाटकी. आणि हे बघा तिला बूट घेतलाय आणि ह्याला वाटायचं की ह्यालाच घेतलाय ना. आम्ही पण फसवलं होतं, हो दादू तुलाच आहे म्हणून. आणि बूट्स वगैरे घेतले आणि नंतर निघालो आम्ही शर्लिनचे स्कूलचे कपडे घ्यायला. पर्व कलेक्शनमध्ये शर्लिनचे जे काय कपडे होते स्कूलचे ते सांगितले होते. हा सगळा ॲड्रेस आहे तो अकलूजचा आहे. आम्ही अकलूजमध्ये चालू होतो शर्लिनचे बुक्स, बूट आणि कपडे घ्यायला. तर कपडे शर्लिनचे चालू होते घ्यायचे, कारण मागच्या वेळेस असा इश्यू झाला होता की कपडे घेतले आणि घरी गेल्यानंतर शर्लिनचा साईज इश्यू झाला. त्यामुळे ह्यावेळेस ठरवलं होतं इथे साईज वगैरे चेक करायचं, म्हणजे चेंज करून काय असेल ते. हा स्पोर्टचा ड्रेस आहे शनूचा, तिचा आहे ब्ल्यू हाऊस. आम्हाला नव्हतं असं कधी ब्ल्यू हाऊस, हे हाऊसच नव्हते मला वाटतंय. एखादा ड्रेस असेल तर तोच वर्षभर घालायचा, कुठले हो हाऊस काय. नंतर शर्लिनचे कपडे वगैरे घेतले आणि हे बघा तिचं नॅपकिनचं कलेक्शन. अरे 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 एवढे नॅपकिन घेतले होते. नंतर पोटाला काहीतरी भूक लागलेली का ते खायचं म्हणून आम्ही निघालो. तर ते विचारत होते मला, म्हणलं स्पेशल काय आहे अकलूजमध्ये. तर बघितलं, मला आहे ना कच्ची दाबेली खूप दिवस झालं खाऊ वाटली होती. आणि माझी एक फ्रेंड आहे अकलूजची, ती मला म्हणली होती की अकलूजची कच्ची दाबेली खूप छान आहे म्हणून, स्पेशलच आहे. तर गेलो पण आम्हाला काय भेटली नाही. नंतर बाहेर गेल्यानंतर शर्लिनला ते बाबा दिसले. मग शर्लिनचं कुठं, शर्लिन गप्प बसते, तिला वाईट वाटलं. मग लगेच खिशातले 40 रुपये काढले आणि दिले. नंतर आम्ही आलो हॉटेल अरुणला. इथं हॉटेल अरुणची स्पेशल मिसळ म्हणून आहे, बघूयात आता. खूप नाव ऐकलं होतं, टेस्ट कशी आहेत आतमध्ये गेल्यानंतरच समजेल. अरे बापरे, ही पूर्ण अशी लिस्ट बघितल्यानंतर असं तोंडाला असं पाणी येतंय ना. नंतर ह्यांनी घेतला होता वडा सांबर आणि मला पावभाजी खायची होती, पण पावभाजी काही भेटली नाही. मग आम्ही पुरी भाजी घेतली. मिसळ तर काय मला तर नाही आवडली, फक्त म्हणजे ऐकलं होतं पण नंतर नको म्हटलं. ह्यांना खूप आवडलं होतं, पण ती कढी होती ना मस्त.
हे बघा मग नंतर मी व्हिडिओ शूट केला होता, पण हे मला म्हणले तुला काय समजतं का, असा नाही व्हिडिओ शूट करायचा, असा करूयात. मग नंतर चालेल म्हणलं, माझंच व्हिडिओ घ्या, कसं आहे काय. मला खूप आवडली बरं का कढी. नंतर शर्लिनचे काय सगळे सामान वगैरे घेऊन निघालो आम्ही अकलूजवरनं पुन्हा एकदा. आणि जाता जाता हे शर्लिनचं स्कूल दिसलं, त्यामुळं सराटीला, त्यामुळं जाता जाता म्हणलं शर्लिनच्या स्कूलचा पण व्हिडिओ घेऊयात. शर्लिनचं सामान आणाय गेलो आहे म्हणलं, तिचं स्कूल तर दिसलं पाहिजे ना. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी, हे शर्लिनच्या स्कूलचं नाव. मस्त आहे बरं का, म्हणजे स्कूल खूप छान आहे. नंतर आम्ही तिथून तसंच अकलूजवरनं इंदापूरला निघालो. तर हे बघा आपलं इंदापूर म्हणून. इंदापूरला नंतर एवढ्या गाड्या दिसल्या, दादू कुठं गप बसतोय. हे बघा म्हणजे इंदापूरमध्ये जो पालखी मार्ग आहे त्याच मार्गाला हे आहे. नंतर आम्ही शर्लिनला दप्तर घ्यायला आलो होतो. अकलूजमध्ये मागच्या वेळेस दप्तर घेतलं होतं, मला काही ते आवडलं नाही. आणि इंदापूरमध्ये कसं रेग्युलर आपण तिथं जातो येतो, आपल्याला जवळ आहे इंदापूर, त्यामुळे इंदापूरमध्येच दप्तर घेतलं. आणि दादू आता काय बाबा, दादू पण स्कूलला जाणार आहे, त्याच्यामुळे आम्ही दादूसाठी पण दप्तर बघत होतो. पण त्याला त्याचं नव्हतं आवडत, दीदीचं ट्राय करायचं होतं. तर शर्लिनला हे दप्तर आवडलं होतं आणि तिच्या डॅडांना काही वेगळंच आवडलं होतं. तर बघूयात आता, चॉईस चालू होती कोणतं आवडतंय. नंतर फायनली आता दप्तर कोणतं घेतोय बघूयात. हे बघा आता ह्यांना हे आवडलं. त्यांचं कसं असतं, पैसे जास्त गेले तरी चालतील, पण क्वालिटी एक नंबर पाहिजे. हे पण छान आहे. आणि फायनली हे दप्तर शर्लिनला आवडलं. नंतर हे बघा एवढी लिस्ट झाली होती. शर्लिनची टिफिन बॅग, पाऊच, हे दादूचं दप्तर, हे शनूचं दप्तर. आणि ह्यांचे जे काही बिल झालं होतं ना, मला वाटतंय माझं 1ली पासून ते 10वी पर्यंतचं होतं बरं का एवढं दप्तरांचं बिल. आणि नंतर दादूला पाणी बॉटल आणि शर्लिनला पाणी बॉटल आणि टिफिन घेण्यासाठी आम्ही निघालो. नंतर हे बघा असं शर्लिनला टिफिन वगैरे घेतला. एवढं छान तिथं गाड्या लावलेल्या होत्या ना, म्हणलं चला व्हिडिओ घेऊयात. आणि काय होतं ना, प्रत्येक वेळेस असं डब्बा वगैरे असेल ना, तो हरवतोच, त्यामुळे म्हणलं नाव पण टाकून घेऊयात. नंतर आम्ही निघालो घरी आता, कारण शर्लिनचे जे काय खरेदी होती ती सगळी झालेली होती. आणि घरी आल्यानंतर शर्लिनने बघा हे सगळं तिचं जेवढं काही सामान आणलं होतं ते सगळं असं दिवाणवर मांडून घेतलं आणि म्हटली मम्मा माझा आता एक व्हिडिओ कर. तर दप्तर दादूचं, शर्लिनचं दादूचं दप्तर मला खूप आवडलं होतं. शर्लिनचे हे ड्रेस, तिचे स्पोर्ट्सचे शूज, रेग्युलर शूज, तिचा डब्बा, तिचं पाऊच, पाणी बॉटल. आणि शर्लिनने कंपॉस किती घेतले होते बघा ना, 1 कंपॉस आणि 2 पाऊच. बापरे. पाणी बॉटल दादूची मला इतकी आवडली होती ना, म्हणजे ती पाणी बॉटल कमी आणि खेळणंच जास्त वाटत होतं, टेडी असल्यासारखंच वाटायचं. आणि ही शर्लिनची पाणी बॉटल, आता दादूने तसली घेतली म्हणल्यावर शर्लिनला बी तसलीच पाहिजे, मग घेतली तर मग काय आता. आणि हे बघा शर्लिनचे एवढे सगळे बुक्स, वह्या तर एवढ्या होत्या, बापरे, बघूनच टेन्शन आलं तर एवढा अभ्यास कधी करणार. तर फायनली एवढं सगळं शर्लिनची खरेदी झाली होती. आणि नंतर फ्रेश वगैरे झालो, कारण सकाळी नाश्ता केला होता आणि जेवण करायचं होतं. मग आता घरी तर स्वयंपाक केला नाही, ह्यांचे स्टंट बघा. निघालो होतो आम्ही इंदापूरला जेवण करायसाठी, आवरावर वगैरे केली, थोडा वेळ थांबलो, फ्रेश झालो आणि नंतर निघालो. घरी आलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि शर्लिनचे जे बुक्स वगैरे होते ते काढून वगैरे ठेवले. माझी गाडी घरीच ठेवली. आता आम्ही त्यांची गाडी युनिकॉर्न गाडी घेऊन चाललोय. आणि आम्ही कुठे चाललोय ते एंडला नक्कीच कळेल. चलो बाय बाय. कुठे गेलती म्हणा, कुठे गेलती म्हणा. कोण आहे दादू? ही कोण आहे? दादू कोण आहे? दादू कोण आहे रे? दादूला कोण आहे ती? दादू इकडे बघ की, कुठे गेलती म्हणा, कोण आहे ती? बायको म्हणा कुठे गेलती, बायको म्हणा कुठे गेलती. बायको म्हणलं ते उभी किती हसतंय. इंदापूरमध्ये आल्यानंतर आम्ही आलतो इथं माऊली प्रसादला. म्हणजे ह्यांचं हे ठरलेलंच हॉटेल आहे. प्रत्येक वेळेस जर त्यांना कधी फिश वगैरे खायचं असेल तर त्यांना फक्त ह्याच हॉटेलचं फिश आवडतं.
त्यांना फिश आवडते त्यामुळे त्यांनी फिश घेतले. मी फिश खात नाही, मला चिकन आवडतं म्हणून मी चिकन घेतलंय. तू काय खाणार आहे? फिश खाणार आहे? आणि दिदा तू काय खाणार आहे? बर दादू फिश, शनू बिर्याणी. जेवाया बिग वन स्पेशल फिश. जेवण वगैरे केलं आणि निघायला आम्हाला एवढा लेट झाला होता. 8, 8:30, 9 वाजले होते आम्हाला. आणि नंतर तसंच आम्ही इंदापूरला गेलो आणि इंदापूरवरनं आम्हाला जाताना दूध न्यायचं होतं. तर दूध वगैरे घेतलं आणि हे बघा सकाळी इथंच आम्ही होतो 10:30, 11 वाजता आणि पुन्हा रात्रीच्या 9, 9:30 वाजता इथं आहे. म्हणजे आज पूर्ण दिवस फिरण्यातच गेला. थँक्यू.